नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे जन्मतारखेचा कसलाही पुरावा नाही, फक्त आधार कार्ड आहे. आणि तुम्ही जर पॅन कार्ड काढलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घ्या मित्रांनो. कारण काय माहितीये का, 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड साठी नवीन नियम लागू होणार आहे मित्रांनो. कारण काय माहितीये का, आतापर्यंत आपण पॅन कार्ड जे ते कशावर काढले, आतापर्यंत आपण फक्त आधारवर काढले. आणि जुने कसं होतं की टीसी वगैरे लावा लागत होती, त्याला अदर डॉक्युमेंट जोडावं लागत होते. आता परत तसंच एकदा सुरू होणार आहे मित्रांनो. त्या गोष्टीमुळे काय करा माहितीये का, जर तुमच्याकडे जन्मतारखेचा पुरावा नसेल तर लवकरात लवकर आधारवर तुमचं पॅन कार्ड काढून घ्या मित्रांनो. 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ते पोस्टने येते मित्रांनो, किंवा डिजिटल जरी काढलं तरी चालेल. म्हणजे नंतर तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा जोडायची गरज पडणार नाही. त्यामुळे काय करा माहितीये का, बरेच जण असे असतील मित्रांनो की ज्याच्याकडे जन्मतारखेचा काही पुरावा नाही, मतदान कार्ड आहे, परंतु काय माहितीये का, मतदान कार्डवरची जन्मतारीख असते बऱ्याच जणांची चुकीची असते. मग बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते. आणि आधार कार्डवरची बरोबर असतानाही आपल्याकडे जर दुसरा पुरावा नसेल तर मग तुम्हाला पॅन कार्ड काढायला प्रॉब्लेम येतो मित्रांनो. त्या गोष्टीमुळे जर तुमचं शिक्षण वगैरे झालं नसेल किंवा मतदान कार्डवर याच्यावर तुमची जन्मतारीख चुकीची जर असेल मित्रांनो, तर तुम्ही लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घ्या. अदरवाईज जर तुम्ही शिक्षण वगैरे झालेलं असेल आणि तुमच्याकडे सनद असेल तर मित्रांनो तुम्ही नंतर जरी काढलं तरी चालू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या सनदवर तुमची पॅन कार्डवरली जन्मतारीख बदलू शकता मित्रांनो. किंवा त्यासाठी तुम्ही जे नवीन पॅन कार्ड अप्लाय करणार ते सुद्धा त्याच्यावर निघू शकते मित्रांनो. त्या गोष्टीमुळे काय करा माहिती का, गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो. आणि जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.